तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी डिमांड करत होते. खूप सारे विद्यार्थ्यांचे कमेंट आले की सर इंग्लिश कुमार भारती 10th क्लासचा 2023मध्ये येणारा बोर्ड पेपर कसा राहणार आहे, पॅटर्न काय राहणार आणि खूप सारे असे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला माहीत पडणार आहे. 10 मिनिट तुम्ही सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही असेच गमावत असेल, परंतु हे 10 मिनिट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे 10 मिनिट तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर 75+ मिळण्याची गॅरंटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट प्रॉपरली व्हिडिओ पाहतील आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सांगत आहो ते लिहून घेतील किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. आणि हां, तुम्हाला याचा PDF पण मिळणार आहे विथ सोल्युशन. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, कारण की येथे सर्वात महत्त्वाचा सेक्शन तुमचा फर्स्ट सेक्शन 2 सेक्शन 3 ओव्हरऑल सर्वच डिस्कस होणार आहे. ठीक आहे ना. नो प्रॉब्लेम. इंग्लिश योग भारती तुम्हाला जवळपास 80 मार्क्सचा पेपर 3 तासामध्ये पूर्ण समाप्त करायचा आहे. खूप सारे विद्यार्थी शेवटपर्यंत पेपर सॉल्व करत नाही, त्यामुळे त्यांना खूप कमी मार्क्स मिळतात. तर शेवटचा जो पोर्शन असतो मी तुम्हाला दाखवून देतो. शेवटचा जो पोर्शन असतो तो खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे रायटिंग स्किल किंवा क्रिएटिव्ह रायटिंग. यामध्ये शेवटपर्यंत जो विद्यार्थी गेला त्याला जवळपास खूप सारे मार्क्स मिळतात. आणि प्रॉपरली रायटिंग जर केली त्यांनी आणि काही जे स्मार्ट ट्रिक मी तुम्हाला सांगतो ते जर तुम्ही येथे फॉलो केले तर खूप सारे मार्क्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तर सर्वात अगोदर 2022मध्ये कोणता पेपर आला होता आणि 2022मध्ये कोणकोणते पॅरेग्राफ आले होते, रायटिंग स्किलमध्ये काय विचारलं होतं हे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सेम पॅटर्न तुम्हाला 2023मध्ये राहणार आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण पॅटर्न समजून घेऊया, कशा प्रकारचे क्वेश्चन येतात आणि कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट राहणार आहे आणि ॲव्हरेज पण रिपीट होणार आहे ते पण पाहणार आहोत. शेवटी तुम्हाला जो PDF आहे कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे, कोणत्या वेबसाईटवर जायचं ते पण सांगणार आहोत. तर सर्वात अगोदर इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ येणार आहे जो की मॉडेल पेपर राहणार आहे आपला 2023साठी. सेम त्यातील काही पॅरेग्राफ उतरू शकतात आणि नवनीतचे आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देणार आहे. तर सर्वात अगोदर सेक्शन 1 लँग्वेज स्टडी तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहे. डू ॲज अ डायरेक्टेड प्रत्येक पेपरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. डू ॲज अ डायरेक्टेड डायरेक्ट आणि इनडायरेक्टवरती तुम्हाला जे ग्रामरचे क्वेश्चन आहेत ते पाहायला मिळतात. फर्स्टमध्ये पंक्चुएट द फॉलोइंग, देन वन फाइंड आउट द 4 हिडन वर्ड्स. इझी असतो, याच प्रकारचा असतो. अँड स्पॉट द एरर शोधायचा असतो आणि अरेंज द अल्फाबेटिकल ऑर्डर हे असतो. देन वन कंप्लीट द वर्ड चेन, तुम्हाला हे वर्ड चेन कंप्लीट करायची असते. एकदम इझी असते. जसं की कॉल नंतर एल नंतर एलचा शब्द लिहायचा. नंतर जर तुम्ही लॉयन लिहिलं तर LION, ओ नंतर एन नंतर नो जर लिहिलं तर ओ नंतर ऑरेंज. या टाईपमध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह वर्ब्स असे बनवायचे असतात. तुम्ही पाहून घ्यायचं तुम्हाला काय आलेलं आहे. इथे विचारलेलं आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्बची तुम्हाला हे चेन कंप्लीट करायची आहे. देन मग डू ॲज अ डायरेक्टेड प्रत्येक पेपरात तुम्हाला डू ॲज अ डायरेक्टेडमध्ये पंक्चुएशन, अल्फाबेटिकल ऑर्डर हे पाहायला भेटतील. जसं की प्रिपेअर द वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड. म्युझिकशी रिलेटेड तुम्हाला 4 वर्ड लिहायचे आहे. डॉक्टर कलाम्स ओन लाईफ वॉज नरिश बाय मल्टिपल फेथ. बिगिन द सेंटेन्स विथ मल्टिपल फेथ. मल्टिपल फेथवरून तुम्हाला जे सेंटेन्स आहे ते चालू करायचं आहे आणि समोर तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. नंतर नो सुनर अँड दॅन एकदम इझी क्वेश्चन येतो. नो सुनर अँड दॅनचा तो पण तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. नो सुनर दॅन पण एक वेळेस पाहून घ्यायचा आहे. देन मग तुम्हाला सांगितलं मी जसं की पीक आउट द मॉडल ऑक्झिलरी अँड स्टेट इज फंक्शन पण तुम्हाला येणारच आहे. यावेळेस पण 2 मार्क्स करता तुम्हाला येणार आहे. अँड नेम अँड आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. आणि क्लॉजवरती तुम्हाला एक क्वेश्चन पाहायला मिळतो. क्लॉज थोडं डिफिकल्ट आहे, सर्वांनाच डिफिकल्ट जातं, तर तुम्ही ते सोडू शकता. देन वन सेक्शन 2 खूप इम्पॉर्टंट आहे. टेक्स्चर पॅसेज असतो. रीडिंग स्किल अँड व्हॉकॅब्युलरी अँड ग्रामर पण याच्यात इन्क्लूड असतो. आणि 10 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात जर तुम्ही हे स्मार्ट वर्क केलं. सर्वात अगोदर पेपर येताच काय करायचं आहे, पेपर येताच तुम्हाला हा पॅरेग्राफ पूर्ण वाचून घ्यायचा आहे. पूर्ण मन लावून हा पॅरेग्राफ तुम्ही वाचला तर तुम्हाला डायरेक्टली इझिली हे 2 मार्क्स कवर होतात. कंप्लीट द गिवन बॉक्स. आणि प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला मॉक्स दिलेले असतात. हुम आणि टू हुम, कोण आणि कोणाला म्हटलं. एकदम इझी आहे, तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे. तुम्ही पॅरेग्राफ वाचताच तुम्हाला हे समजून जाईल. आणि जे पण असे क्रिएटिव्हिटीवर जे तुम्हाला ओव्हरऑल जे पण आलेलं आहे, क्रिएटिव्हिटी जेथे पण केलेली आहे ते क्वेश्चन तुम्ही सोडायचंच नाही. तो क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचाच आहे, कारण की एकदम इझी आहे ते. अनिलचं एज काय आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला वरती पाहता समजून जाईल की बाबा न्यूमेरिकलमध्ये काय दिलेलं आहे. इथं 25 भेटते, इथे 15 भेटते. तुम्ही वाचायचं, थोडंसं वाचलं तुम्हाला समजून जाते की काय एज होतं, 15 आहे की 25 आहे. 25 कशाशी रिलेटेड आहे, 15 कशाशी रिलेटेड आहे. तुम्ही थोडा पॅरेग्राफ वाचायचा. आय वॉज स्टील अ थीफ व्हेन आय मीट अनिल. येथे अनिलला तो भेटला. देन अँड थ्रू ओनली 15 आय वॉज अन एक्सपिरियन्स अँड फेअरली सक्सेसफुल हँड. देन मग तुम्हाला इथेच माहीत पडते की त्याचं एज किती आहे. तर ओव्हरऑल तुम्ही इथे ते लिहून घ्यायचं आहे. आफ्टर देन क्वालिटी काय काय होत्या, इझी गोईंग क्वालिटी लिहायची आहे. नंतर फिजिकल अपीअरन्स कसं होतं, टॉल होता, तो उंच होता की ड्रॉफ्ट होता. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. देन आफ्टर देन तुम्हाला सॅटरीसाठी कोणता शब्द आलेला आहे, अपिलिंगसाठी शब्द कोणता आलेला आहे तो इझिली तुम्ही शोधू शकता. डू ॲज अ डायरेक्टेड प्रत्येक पेपरमध्ये पाहायला भेटते. डू ॲज अ डायरेक्टेड
फ्रेंड WH क्वेश्चन. WH क्वेश्चन तुम्हाला बनवायचा आहे. WH क्वेश्चन तुम्हाला बनवता येत असेल, इझी आउट असतो, काही कठीण नाही आहे. अंडरलाईन द डिटरमाइन फ्रॉम द गिवन सेंटेन्स अँड अंडरलाईन द डिटरमायनर. तुम्हाला डिटरमायनरला येते क्रॉस करायचा आहे, ठीक आहे. देन वन व्हाय डू यू थिंक हरी सिंग गेव हिज मोस्ट अपिलिंग स्माईल. देन वन तुम्हाला पॅरेग्राफमधून हा क्वेश्चन सॉल्व करता येईल. व्हाय डू यू थिंक, तुम्हाला काय वाटते हरी सिंग्स गेव हिज मोस्ट अपिलिंग स्माईल, का दिली त्यांनी स्माईल, ठीक आहे. तर इझिली तुम्ही ते लिहू शकता. तुम्ही पॅरेग्राफ वाचताच तुम्हाला ते कळून जाणार आहे. हां, तुम्हाला जर विथ ॲन्सर पाहिजेत असेल तर ॲन्सर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहे त्याचेच ॲन्सर सांगतो इथं. आणि तुम्हाला पी डी एफ विथ ॲन्सर तुम्हाला कसा डाउनलोड करायचा आहे पेपरच्या आखरी तुम्हाला समजणार आहे. आणि 10वी क्लासचे पूर्ण पेपर म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये कशा टाईप क्वेश्चन आलेले होते आणि तुमचा 2023चा मॉडेल पेपर, मोस्ट इम्पॉर्टंट मॉडेल पेपर, प्रत्येक सब्जेक्टसाठी 2-2 मॉडेल पेपर देणार आहे. म्हणजेच तुमचे जे 70% सिलेबस येथेच कवर होणार आहे आणि खूप सारे जे क्वेश्चन आहे ते रिपीट होणार आहे. यस गाईज, मस्ट इम्पॉर्टंट. तर A1 अकॅडमी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्रामवरती जुळून जा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक PDF टाईमनुसार मिळत राहील. कारण की तुमच्या जवळपास काही दिवस आहे, अभ्यास करू शकता तुम्ही आणि खूप बेस्ट करू शकता. जवळपास इझिली तुम्ही 90%च्या वर जाऊ शकता इझिली. देन वन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. आता क्वेश्चन तुम्हाला जो सेकंड जो आहे तो B ॲक्टिव्हिटी तुम्हाला 10 मार्क्सकरता दिलेली आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. खूप सारे विद्यार्थी म्हणतात प्रिव्हियस इयर पेपर आहे, काही कामाचं नाही, परंतु प्रिव्हियस इयर पेपरच पाहून मोठमोठे एक्झाम क्रॅक केले जातात. आणि तुमची जर बोर्ड एक्झाम आहे, तुम्ही प्रिव्हियस इयर एक्झाम पाहायलाच पाहिजे. जे क्वेश्चन पेपर आहे तो पाहायलाच पाहिजे. तुम्ही तर 2021चा पण पाहून घेसाल, मी PDF असेल तर टाकून देईल टेलिग्रामवरती, ठीक आहे. सर्वात अगोदर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द गिवन सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला करेक्ट ऑप्शन शोधायचे आहे. हे पण तुम्हाला पॅरेग्राफमध्ये ॲज इट इज मिळून जाणार आहे. तुम्ही पॅरेग्राफ वाचताच, युनेस्कोचा पॅरेग्राफ आहे, तुम्ही पॅरेग्राफ वाचताच फटाफट टिक करताना याचं ऑप्शन B आहे, याचं ऑप्शन C आहे, याचा आन्सर B आहे, याचं जे आणि की क्वेश्चन 4चा आन्सर 50 आहे. इझिली तुम्ही हे जो पॅराग्राफ आहे तो रीड करताच तुम्ही सोडून घेसाल, ठीक आहे. B2 कंप्लीट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. आणि हे पण तुम्हाला रिझन टास्क, म्हणजे युनेस्कोचं टास्क अँड देन अदर इन्स्टिट्यूट असेल त्याचं पण टास्क दिलेलं आहे आणि तुम्हाला रिझन शोधायचं आहे, काय रिझन आहे त्याचं. तर इझी पण तुम्ही जे पॅराग्राफ वाचता त्यावरून तुम्हाला कळतं. पिक आउट राईट एनी 4 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. बस तुम्हाला ॲडजेक्टिव्ह असाच क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटणार आहे 2023मध्ये. तुम्हाला ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब हे तुम्हाला 2 मार्क्ससाठी येताच येते, ठीक आहे. यावेळेस पण तुम्हाला 2 मार्क्ससाठी ॲडजेक्टिव्ह येऊ शकतं, ॲडवर्ब येऊ शकतं, वर्ब येऊ शकतं. वर्ब तर येत नाही, परंतु ॲडजेक्टिव्ह आणि मोस्ट प्रोबेबली तुम्हाला ॲडजेक्टिव्हज विचारतात. नंतर डू ॲज अ डायरेक्टेडमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो तुम्हाला सांगितलं आहे. नॉट ओनली बट ऑल्सो क्लॉज पाहून ठेवा. आफ्टर देन WH क्वेश्चन पाहून ठेवा. हे जे डू ॲज अ डायरेक्टेड आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. सरनी पण तुमचं ओव्हरऑल काही ना काही रिव्हिजन घेतलंच असेल ग्रामरचं. देन आयडेंटिफाय वेदर द अबोव सेंटेन्स इज सिम्पल, कंपाऊंड और कॉम्प्लेक्स. यस, एक क्वेश्चन तुम्हाला असा भेटेल की हे सिम्पल आहे, कंपाऊंड आहे. ते तुम्ही यामध्ये जे ॲब्रिवेशन आलेले असतात त्यावरून तुम्ही ठरवू शकता की बाबा ते अँड आलेलं आहे का, इफ आलेलं आहे का, त्यावरून तुम्हाला ते समजून जातं. व्हॉट मेजर विल यू ॲडॉप्ट फॉर द प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. यस, आणि क्वेश्चन तुमचा जो B5 ॲक्टिव्हिटी असते प्रत्येक पोएट्रीमध्ये असो की प्रत्येक जे तुमचे डिस्क्रिप्टिव्ह पॅसेज असो त्याच्यामधले असो, तुम्हाला B5 सोडायची नाही. म्हणजेच हा क्वेश्चन तुम्ही जाऊ द्यायचा नाही. या क्वेश्चनला तुम्ही अटेम्प्ट करायचंच, कारण की तुमचं सोमत पण लिहू शकता आणि ज्याला लिहिता येत नाही त्याने ॲज इट इज पॅरेग्राफमधले 2 ते 4 ओळी लिहून ठेवल्या तरी पण तुम्हाला जो चेकर असतो, पेपर चेक करणारे सर असतात, ते तुम्हाला इझिली 1 मार्क्स देऊन देतात. काही पण लिहा तुम्ही, 1 मार्क्स तुम्हाला मिळतोच. परंतु जर कोरे सोडलं तर तुमचेच मार्क्स जाणार आहे. सेक्शन 3 पोएट्री खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन 3 रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द गिवन ट्रू ऑर फॉल्स. यस, 2 कवितापैकी एक कवितेमध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स येणारच आहे, ठीक आहे. आणि एकमध्ये तुम्हाला रिकामी जागा येणार आहे, हे कन्फर्म आहे. A2 ॲक्टिव्हिटी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ गिवन एक्स्ट्रॅक्ट. व्हॉट क्रेज डू यू डू ॲनिमल नेवर डिस्प्ले अँड व्हाय. आफ्टर देन तुम्हाला हे पण कविता वाचता समजणार आहे आणि एक कविता तुमच्या पुस्तकातलीच तुम्हाला येणार आहे. पिक आउट 1 एक्झाम्पल ऑफ रिटोरिकल क्वेश्चन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. रिटोरिकल क्वेश्चन एक वेळेस गुगल सर्च करायचं आणि रिटोरिकल क्वेश्चन काय असतं एक वेळेस पाहून घ्यायचं. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट इन अ पॅरेग्राफ फॉर्मॅट. येस गाईज, हा क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व करायचाच आहे, सोडायचा कोणताच नाही, ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हे सॉल्व करायचे आहेत, सोडून द्यायचाच नाही, ठीक आहे. नाईट ऑफ द
स्कॉर्पिओन. एकदा पूर्ण पॅराग्राफ वाचून घ्यायचा, पूर्ण जी कविता आहे ती वाचून घ्यायची. थोडी मोठी कविता आली तरी घाबरायचं नाही, कारण की जे वर्ड असतात कवितेमध्ये ते खूप इझी असतात. देन वन पॉईंट, इथे तुम्हाला पॉईंट दिलेले आहे 1-1 मार्क्स करता, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. द टायटल अँड द पोएट ऑफ द पोएम. ठीक आहे, तर तुम्हाला जर पुस्तकातली असेल तर तुम्हाला समजून जाईल, आणि तुम्हाला जर पुस्तकाच्या बाहेरची जरी आली तर तुम्हाला टायटलकरिता 1 मार्क असा जर क्वेश्चन भेटला तर स्टुडंटची वाह मतलब 5 क्वेश्चन 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातील. टायटल नाईट ऑफ द स्कॉर्पिओन. आफ्टर देन त्याचे दिग्दर्शक म्हणजे त्याचे लेखक कोण आहे, तर निस्सिम उसके दिग्दर्शक आणि लेखक आहे. ठीक आहे, तर इझिली तुम्ही ते लिहू शकता की बॉ टायटल काय आहे. राईम स्केम लिहून टाकायचं, एखादा राईम स्केम, आणि फिगर ऑफ स्पीच कोणता आलेला आहे त्या कवितेमध्ये ते पाहायचं, आणि थीम पण सुचवायची तुम्ही. सेंट्रल आयडिया, काही आयडिया पण द्यायची आहे आणि थीम पण सुचवायची आहे. तर हे 2 मार्क्स करतं तुम्हाला येतं. ठीक आहे, आणि यावर्षी पण तुम्हाला असंच एक पॅरेग्राफ पाहायला मिळणार आहे कवितेमधला. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही इझिली 5 मार्क कव्हर करू शकता. आता येतं सेक्शन 4, जो की आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, रीडिंग स्किल, देन वन व्हॉकॅब्युलरी, ग्रामर अँड समरी. यामध्ये स्टुडंट गडबड करतात, तर यामध्ये तुम्हाला एकच आठवण ठेवायचं आहे की तुम्हाला सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज तुम्ही वाचून घ्यायचा, पूर्ण समजून घ्यायचा. जे पॅसेज तुम्हाला पुस्तकामधून आलेले असतात ते तर तुम्हाला समजलेले असतात, ते फक्त तुम्ही वाचायचे. एक वेळेस तुम्ही पूर्ण क्वेश्चन सोडू शकाल, बट जे अनसीन पॅसेज असतो तुमचा तो एक वेळेस पाहून घ्यायचा. एकदा तुम्ही रीड करायचा, जर नाही समजला तर सेकंड रीड करायचा. लाईफ स्टेज ऑफ फायरफ्लाईज. यस, लाईफ स्टेज ऑफ फायरफ्लाईज. तुम्ही हे वाचताच तुम्हाला समजायला पाहिजे की या पॅराग्राफमध्ये कुठे दिलेलं आहे, कुठं ॲन्सर आहे, ते एकदा शोधायचं आणि त्यामध्ये तुम्ही ते लिहून टाकायचे 4 पॉईंट. आफ्टर देन A2 ॲक्टिव्हिटी, राईट 2 रिझन फॉर द कन्झर्वेशन ऑफ फायरफ्लाईज. यस, रिझनवरती एक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी पाहायला मिळतो, पॅरेग्राफ कशाशी बी रिलेटेड असला तरी पण. मेक अँटॉनिमॉन्स अँड सिनॉनिमॉन्स पण तुम्हाला पाहायला भेटतात, कुठे समानार्थी येतात, कुठे विरुद्धार्थी येतात, आणि एकदम सोपी येतात, जसे की नॅचरल, आर्टिफिशियल, बॅक्टेरियल, अनबॅक्टेरियल. ओव्हरऑल त्याच्यामध्ये जर दुसरा वर्ड आला तो लिहायचा. डिफरंट, सेम, एक्सपिरियन्स, अनएक्सपिरियन्स, त्यामधील क्वेश्चन बघितला आणि त्यामधील जर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला दिसला तर तो तुम्हाला ओळखता येतो, नाहीतर मनाने पण लिहून टाकला तरी तुम्हाला, जर एक्झामिनर जो पेपर चेकर आहे तो जर वीक टाईप आला तर तो तुम्हाला राईट करून ते ॲन्सर तुम्हाला बरोबर देते. जसं तुम्ही नॅचरलचं आर्टिफिशियल लिहिलं, डिफरंटचं सेम लिहिलं तरी तुम्हाला क्वेश्चनला ॲन्सर मिळून जातं. देन वन डू ॲज अ डायरेक्टेड. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे डू ॲज अ डायरेक्टेडवरती भर द्या. ऑल ॲज वेल ॲज तुम्हाला इथं लिहायचं आहे. पिक आउट इन्फिनेटिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. ॲज वेल ॲज एकदम इझी क्वेश्चन असतो. टू मेनी पीपल कॅन डिस्टर्ब ॲडल्ट अँडच्या जागी तुम्हाला ॲज वेल ॲज लावून द्यायचं आहे बस. टू मेनी पीपल कॅन डिस्टर्ब ॲज वेल ॲज लार्वल हॅबिटेड. इझी क्वेश्चन असतो. देन वन A5 ॲक्टिव्हिटी, कॅन यू थिंक ऑफ एनी अदर इन्सेक्ट दॅट टीचेस अस सम व्हॅल्यू ऑफ लाईफ. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. बस तुम्हाला काही लिहायचं आहे, फक्त ग्रॅमॅटिकल मिस्टेक करायची नाही, तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात. देन वन समरी रायटिंग. जे विद्यार्थी पूर्ण पेपर बघित आहे त्यांना पूर्ण समजून जाईल की 2022मध्ये पेपर कसा आलेला होता आणि काय फॉर्मॅट राहतो पेपरचा, आणि 2023मध्ये पण असाच येणार आहे. तर ते पेपर हाती घेता घाबरतील नाही, त्यांना माहीत आहे पेपर असाच येणार आहे, ते डायरेक्टली लिहायला सुरुवात करतील. आणि जे विद्यार्थी ओव्हरऑल व्हिडिओ पूर्ण पाहतील नाही आणि त्यांनी फॉर्मॅट माहीत नाही, त्यांना 2022मध्ये कसा पेपर आला होता, 21मध्ये कसा पेपर आला होता, आपल्याला कसा अटेम्प्ट करायचा आहे, काय ट्रिक वापरायचे आपल्याला, तर ते विद्यार्थी गडबडून जातात. म्हणून तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर खूप महत्त्वाचे. समरी रायटिंगमध्ये तुम्हाला काही ना काही लिहायचं आहे. तुम्हाला सांगितलं 5 मार्कासाठी समरी रायटिंग असतो. तर रीड द अबो पॅसेज, तुम्हाला वरचा पॅसेज जसा तसा वाचायचा असतो, अँड राईट अ समरी ऑफ इट्स पॅराग्राफ. आणि समरी रायटिंग हे जास्त तुम्हाला पेज भरवायचे नसतात, जास्त पेजमध्ये लिहायचं नसतं. एक वेळेस नवनीतमध्ये किंवा तुम्ही ओव्हरऑल एखाद्या पब्लिकेशनमध्ये पाहून घेऊ शकता. PDF तर तुम्हाला मी देणारच आहे ॲन्सरिंगचा. ठीक आहे. आफ्टर देन रायटिंग स्किल, खूप महत्त्वाचा टॉपिक असतो रायटिंग स्किल. लेटर रायटिंग, फॉर्मल, इन्फॉर्मल तुम्ही ते करून जाल. तुम्हाला कोणता टॉपिक आला तर घाबरायचं नाही, लिहून टाकायचं. तुम्हाला फॉर्मल इझी वाटत असेल फॉर्मल, इन्फॉर्मल इझी वाटत असेल इन्फॉर्मल. नंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, वर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. तुम्हाला जे काही करता येत असेल, मी तर म्हणतो तुम्हाला आता सर्वात अगोदर पहा, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कंप्लीट द टेबल गिवन बिलो, गिव्ह इट अ सुटेबल टायटल. तुम्हाला एक असा पॅराग्राफ दिलेला मिळेल, बरोबर आहे. तुम्हाला माझं तर एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला असा पॅराग्राफ दिलेला मिळाला आणि इझी काही आलं तुम्ही पॅराग्राफ वाचताच तुम्हाला ते समजलं, तर तुम्ही हाच टेबल काढून इथे ड्रॉ करून तसं लिहून टाका. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही काय करसाल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल करसाल. इझी असते व्हर्बल टू नॉन व्हर्बल, काऊन की पॅराग्राफ सोपी येतो. आणि मे बी तुमचं नशीब चांगलं असलं, पॅराग्राफ सोपी आला तर तेच सोडवायचं, नॉन व्हर्बल टू व्हर्बलला जायचं नाही. कारण तुम्हाला इथे पॉईंट दिलेले असतात, पॉईंटवरून तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा असतो, खूप सारा टाईम तुमचा वेस्ट होतो. देन वन B1 अँड B2 ऑरमध्ये दिलेला आहे तुम्हाला 5 मार्क्ससाठी. ठीक आहे ना. तर तुम्हाला दोनपैकी कोणते पण तुम्ही सोडू शकता.
तुम्हाला एक प्रिपेअर अ स्पीच करायचा आहे टू बी डिलिव्हर इन युअर स्कूल असेंब्ली ऑन द टॉपिक गिविंग इन रिसिविंग अँड राईट युअर काउंटर व्यू. येस काउंटर व्यू इन पॅराग्राफ ऑन द टॉपिक शॉर्ट कट्स टू सक्सेस इज नॉट अ रॉंग चॉईस. येस, जर असं तुम्हाला काही तुम्हाला आवडतं टॉपिक जर तुम्हाला आला तुम्ही काउंटर व्ह्यूज करायचं इन पॅराग्राफ. ठीक आहे, इझी आउट असतो तुम्हाला इथे टॉपिक काही पॉईंट दिलेले असतात, ते पॉईंटवरूनच तुम्हाला काउंटर व्ह्यू करायचा असतो. ते पण सोपी आहे. तुम्ही B2 सॉल्व केलं तरी काही टेन्शन नाही, तुम्हाला 4 मार्क्स इझिली देतात. फक्त ग्रॅमॅटिकल यानी की ग्रामर मिस्टेक करू नका. देन वन ग्रामर मिस्टेक म्हणजे कसं, तुम्ही जर ॲम इज आर लावायचं आहे आणि तिथे तुम्ही हॅव लावला किंवा हॅड बीन लावला तर ते झाले ग्रॅमॅटिकल मिस्टेक. ते करू नका. सिम्पल लँग्वेज वापरा, इंग्लिश सिम्पल लँग्वेज वापरा. त्यांना पण माहीत आहे तुम्ही 10वी क्लासचे विद्यार्थी आहे, तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश पूर्ण येत नाही आणि तुम्ही मराठी मीडियमचे आहे, तर डोंट वरी, तुम्हाला ते मार्क्स देतात. ठीक आहे, ओव्हरऑल तुम्हाला मार्क्स देतात कारण की त्यांना पण माहिती आहे की हे मराठी मीडियमचे स्टुडंट आहे आणि यांच्याकडून पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश कसं. तर तुम्ही सेम, माझं तर म्हणणं आहे तुम्ही सेम ॲम इज आर ओव्हरऑल जे सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स यावरच तुम्ही ओव्हरऑल जास्त भर द्या आणि तेच तुम्ही वापरा. त्यामध्ये जास्त काही शूड वूड या टाईपचे तुम्ही जास्तच काही त्यामध्ये माझं तर हेच म्हणणं आहे सिम्पल. ठीक आहे, सिम्पल लँग्वेज वापरा, खूप महत्त्वाचं. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग सेक्शन 4. ठीक आहे, सेक्शन VI 6 क्रिएटिव्ह रायटिंग. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला काय दिसेल, क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायची आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. एक्सपांड द थीम, तुम्हाला थीम एक्सपांड करायची आहे. तुम्हाला थीम दिलेली आहे, एक्सपांड द थीम नियर अबाउट 100 वर्ड्स. द टाईम टू बी हॅप्पी इज नाव. देन ऑरमध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट करायचा आहे. यस, एक वेळेस न्यूज रिपोर्ट पाहून घ्या, इझी असतो न्यूज रिपोर्ट आणि तुम्हाला इथे काही दिलेलं असतं थोडं थीम वगैरे प्रिपेअर. न्यूज रिपोर्ट तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचं असतं, इझी असतं हे. तुम्हाला न्यूज रिपोर्ट क्रिएटिव्हिटी आहे तर याला तुम्हाला तो मार्क्स देऊनच देतो. 5 असले तर तुम्हाला 4 मार्क्स तो इझिली देऊन देतो क्रिएटिव्हिटीला. डेव्हलपिंग अ स्टोरी नॅरेटिंग एक्सपिरियन्स. यस, दिस वन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अँड B1 आणि B2मध्ये तुम्हाला जे पण चांगलं वाटेल ते तुम्ही करायचं. सुटेबल टायटल. यस, तुम्हाला इथे टायटललाच 1 मार्क्स मिळून जातो, हे पण सोपी असतं, तुम्हाला 4 मार्क्स इझिली मिळतात. तर माझं तर म्हणणं आहे एक वेळेस वाचून घ्यायचा, तुम्हाला जो टॉपिक इझी वाटला तो सॉल्व करायचा. आता हा झाला तुमचा 2022मधला पेपर. तुम्हाला कसा आला होता, इझी, आणि माझ्या रीती तर इझी आले होता. आणि खूप सारे असे स्टुडंट होते की ज्यांना आउट ऑफ मार्क्स 80 आउट ऑफ 80 पण मिळाले आहे आणि 75 अबो खूप सारे विद्यार्थी असे होते की 75 अबो गेलेले आहे. आणि कॉलेजवर डिपेंड करते. कॉलेज तर तुम्हाला 20 पैकी 20 देऊन 20 पैकी 20 80चा पेपर आहे, तुम्हाला 20 पैकी 20 कॉलेजवाले देतातच, तुमचे स्कूलवाले तुम्हाला 20 पैकी 20 देतातच. त्यावर कोणताच डाऊट नाही. फक्त तुम्हाला पेपरमध्ये जवळपास 70च्या वरती तरी जायचं आहे. 70+ केले तर तुम्ही 90+ इझिली जाऊ शकता. तर असे जे स्मार्ट आणि शॉर्ट ट्रिक आहे तुम्हाला वापरायचे आणि 3 घंटे पुरेपूर तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. आता हा 2022मधला पेपर आणि आफ्टर पुढे येणार आहे आपला जो की 2023मध्ये पेपर तुम्हाला कसा येणार आहे याचाच पार्ट 2 तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्या. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहणार आहे कारण की त्यामधलेच तुम्हाला सेम पॅसेज सेम जे ग्रॅमॅटिकल क्वेश्चन आहे म्हणजेच तुम्हाला ग्रामर बेस्ड क्वेश्चन ते येण्याची शक्यता पुरेपूर आहे. तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आणि हां, तुम्हाला PDF कसा डाउनलोड करायचा, तुम्हाला जायचं आहे gnews24h.com किंवा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे gnews24h.com. तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला प्रत्येक 10वी 12वी ओव्हरऑल पूर्ण प्रिव्हियस इयर पेपर आणि यावर्षीचे मॉडेल पेपर पण मिळून जातील. यस, तर तुम्हाला फटाफट या वेबसाईटवर जायचे आहे, व्हिजिट करायचं आहे आणि पेपर डाउनलोड करून घ्यायचे आहे. हां, आणि तुम्हाला टेलिग्राम नक्की जॉईन करायचं आहे कारण येणारे पूर्ण पेपर पण तुम्हाला तिथे मिळत राहतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.